तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेचा प्रकार सुद्धा समोर आलाय। नवी मुंबईमध्ये शिवसेना उमेदवाराच्या फोटोसोबत लिंबू टाचण्या ह्या सापडलेल्या आहेत। काळ्या बाहुलीवर शिवसेना उमेदवार दिलीप घोडेकर यांचा फोटो सापडलाय। नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मधील हा प्रकार समोर आलाय। शिवसेना उमेदवार दिलीप घोडेकर यांच्यासोबत त्यानंतर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूयात। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका उद्या संपन्न होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशीच करणीचा प्रकार जो आहे तो नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 23 मध्ये उघड झालेला पाहायला भेटतोय। आपण याच प्रभाग क्रमांक 23 मध्ये आहोत। आपण बघतोय या ठिकाणी करणीचा प्रकार जो आहे तो उघड झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। गाडीच्या खाली फोटोला टाचण्या लावून काळी बाहुली ठेवून त्याचबरोबर लिंबूला देखील टाचण्या लावून हळद कुंकू वाहून या ठिकाणी करणीचा प्रकार झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 23 चे उमेदवार आहेत दिलीप घोडेकर। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, नेमका काय प्रकार आहे हा? मी खाली उतरलो घराच्या, ड्रायव्हरने मला फोन केला की असं गाडी रिवर्स घेतल्यानंतर गाडीच्या खाली एक काळी बाहुली आणि त्याला तुमचा फोटो आहे, लिंबू आहे, लिंबूला टाचण्या टोचलेल्या आहेत, हळद कुंकू वाहिलेलं आहे। आणि त्याने मला बोलवलं, आम्ही आलो, पाहिलं। अशा पद्धतीने या गोष्टी या पांढऱ्या फडक्यामध्ये दिसून आल्या। हे या ठिकाणी खरं वास्तविकता वातावरण चांगलं आहे। निवडणूक मी निवडून येणार आहे अशा प्रकारचं प्रभागामध्ये वातावरण झालेलं आहे। म्हणून विरोधक अशा पद्धतीचा काळा जादूटोणा करण्याचा प्रकार या ठिकाणी करत आहे। पण या गोष्टीला मी घाबरणार नाही, कारण या गोष्टीवर माझा भरोसा नाही। जनता जनार्दन हे माझे खरे लोक आहेत, हे मी ठिकाणी सांगू इच्छितो। नक्कीच निवडणुकांपूर्वी हा काळा जादूचा प्रकार असेल, करणीचा प्रकार असेल, हा समोर आल्यामुळे उमेदवारांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।